प्रेरित आहोत की आपले विद्यार्थी हे लिहिता वाचता यायला पाहिजे। पण काय होते, इयत्ता पहिलीतून जेव्हा विद्यार्थी दुसरीत जातो तेव्हा त्यांना वर्णमालेतील बरेच अक्षरे व त्यांचे ध्वनी त्यांना ओळखता येत नाही, वाचता येत नाही। हीच अडचण घेऊन मी तुमच्या समोर आज एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। त्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण पद्धत तुमच्या समोर मी मांडणार आहे। तर आपल्याला 100% विद्यार्थ्यांना वाचते करण्यासाठी वर्णमालेतील सर्व ध्वनी व त्यांचे उच्चार ओळखता येण्यासाठी एक नाविन्यपूर्ण पद्धत आज आपण पाहणार आहोत। तर ही पद्धत अशी आहे की आपण आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या परिचयातील काही शब्दांची निवड करायची आहे। त्या शब्दांची निवड करत असताना आपणाला ते शब्द 2 अक्षरी किंवा 3 अक्षरी स्वर चिन्ह विरहित अशा शब्दांची आपल्याला त्याच्यामध्ये निवड करायची आहे। उदाहरणार्थ नळ, कप, घर अशा प्रकारचे शब्द आपल्याला त्याच्यामध्ये निवडायचे आहेत। आता ही पद्धत घेताना आपण एक काळजी घेणार आहोत की हे शब्द, हे चित्र विद्यार्थ्यांच्या परिचयातील, त्यांच्या भावविश्वातील, त्यांच्या परिसरातील असायला हवेत। आता त्यांना उदाहरणार्थ आपल्याला एक चित्र दाखवायचं आहे। समजा आपण दाखवलं त्यांना कप। आता हे चित्र दाखवताना विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की सांगा बरं याचं नाव काय आहे। विद्यार्थी सांगतील त्याचं नाव। व्हेरी गुड। मग अशा प्रकारे त्यांनी जेव्हा ते नाव उच्चारलं की क प, आपण त्याची पुनरावृत्ती करायची आहे त्या नावाची। क प, क प अशा प्रकारे तो शब्द, ते चित्र ओळखल्यानंतर आपण तो शब्द, ती अक्षरं विद्यार्थ्यांसमोर त्या चित्राखाली लिहायची आहेत। जसे की क प। पण ते शब्द लिहिताना एक काळजी मात्र घ्यायची आहे की ते शब्द जोडून न लिहिता, त्या शब्दातील अक्षरे जोडून न लिहिता ती अक्षरे आपल्याला तोडून लिहायची आहेत। जसे की क लिहिल्यानंतर त्याच्यात थोडं अंतर सोडायचं आहे आणि प हे अक्षर लिहायचं आहे। आता वाचन करताना विद्यार्थ्यांचं दृढीकरणासाठी आपल्याला पुन्हा त्याचा सराव घ्यायचा आहे। क प, क प हा सरळ सराव झाला। सरळ सराव झाल्यानंतर आपल्याला त्याच अक्षरांचा उलट सराव घ्यायचा आहे। प क, प क। आता विद्यार्थ्यांना हे दोन्ही अक्षर ज्ञात होतील। त्यांना जर आपण विचारलं की सांग रे बाळा या नावातील पहिला अक्षर कोणतं आहे, तर ते सहज सांगतात क। शेवटचं अक्षर कोणतं आहे, तर ते सहज सांगतील प। म्हणजे आपल्याला एकाच शब्दातून, एकाच चित्रातून 2 अक्षरांचं त्यांचं दृढीकरण होणार आहे। यानंतर ती अक्षरे आपण त्यांना इतर वेगवेगळ्या शब्दांमधून ओळखण्यास सांगावी। जसे की कमळ आहे, पतंग आहे। तर वेगवेगळे असे शब्द त्यांच्या समोर ठेवायचे आहे आणि त्याच्यामधून क ओळखण्यास सांगायचं आहे, प ओळखण्यास सांगायचं आहे। अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या या 2 अक्षरांचं दृढीकरण झाल्यानंतर आपण ते चित्र बाजूला काढून ठेवायचं आहे। चित्र काढल्यानंतर फक्त ते चित्राचे जे शब्द आहेत ते त्यांच्या समोर ठेवायचे आहे। आता चित्र आपण बाजूला केलं तर फक्त 2 अक्षर उरतील, क आणि प। आता विद्यार्थी चित्राकडे लक्ष न देता त्या अक्षरांकडेच लक्ष देतील आणि त्या अक्षरांचे त्यांच्या दृढीकरण होईल। अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या शब्द कार्डांचा वापर करून, वेगवेगळे अक्षर त्याच्यात समाविष्ट करून आपण हा सराव घेऊ शकतो आणि या प्रकारे मुलं ही 100% वाचू शकतील असा मला विश्वास आहे। तर शिक्षक मित्र हो, तुम्ही तुमच्या परिचयातील, तुमच्या बोलीभाषेतील अशा शब्दचित्रांचा संग्रह करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये वर्णमालेतील सर्व अक्षरांचा समावेश असेल। असं केल्याने मुले ही 100% वर्णमालेतील अक्षरे वाचू शकतील, ओळखू शकतील आणि त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल की मला वाचता येते, मला सर्व अक्षरे ओळखता येते। तर शिक्षक मित्र, नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होणार आहे।
धन्यवाद. नमस्कार. इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांना वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकांना विविध प्रयत्न करावे लागतात. त्यांच्या प्रयत्नांना यश तेव्हाच येते ज्या वेळेला ते वर्गामध्ये विविध उपक्रम राबवतात. असाच एक उपक्रम मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चित्राद्वारे अक्षरांच्या आवाजाची ओळख. विद्यार्थ्यांना रंगीबिरंगी चित्र खूप आवडतात आणि त्यांच्या आवडीला प्राधान्य देऊन आज आपण चित्राद्वारे अक्षरांच्या आवाजाची ओळख कशी करून द्यायची हे या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. बघा, हे चित्र आहे. कशाचे चित्र आहे? शिक्षक असा प्रश्न विद्यार्थ्यांना करतील आणि विद्यार्थी उत्तर देतील मगर, मगर. अगदी बरोबर. यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतील की या अक्षरामध्ये किंवा नावामध्ये किती आवाज आले आहेत? विद्यार्थ्यांचं उत्तर येईल 3. शिक्षकांचा त्यांना प्रश्न असेल पहिला आवाज कोणता आहे? विद्यार्थ्यांचा रिप्लाय असेल म. शिक्षकांचा प्रश्न असेल शेवटचा आवाज कोणता असेल? विद्यार्थ्यांचा उत्तर येईल र. यानंतर शिक्षक विचारतील मधला आवाज कोणता आहे आणि विद्यार्थी उत्तर देतील ग. याप्रमाणे म ग र हा शब्द तुटक तुटक पद्धतीने विद्यार्थ्यांकडून पुन्हा पुन्हा म्हणून घ्यायचा आहे. म्हणजे या एका चित्राद्वारे विद्यार्थ्यांना 3 आवाजांची ओळख होणार आहे. त्यामध्ये पहिला आवाज आहे म, दुसरा आवाज आहे ग आणि तिसरा आवाज आहे र. आणि यावरही तुम्हाला म ची दृढीकरण जर करायचं असेल तर आपण कमल यामध्ये म कुठे आला आहे? बरोबर, अगदी बरोबर. विद्यार्थ्यांचा रिप्लाय असेल म हा आवाज मध्ये आला आहे. यानंतर शिक्षक पुन्हा दुसरा शब्द देतील गरम. यामध्ये म चा आवाज कुठे आला आहे? विद्यार्थ्यांचं उत्तर असेल शेवटी म ग र म. याप्रमाणे तुम्ही इतर शब्द घेऊन म आवाजाचे दृढीकरण करून घेऊ शकता आणि मगर या शब्दात आलेल्या ग आणि र या शब्दांसाठी किंवा या आवाजासाठी तुम्ही याचप्रमाणे उपक्रम घेऊ शकता. मगर या नावासाठी आपण टाळीद्वारे उपक्रम घेऊ शकतो. माझ्या मागे तुम्ही कृती करा असं विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. म ग र. या पद्धतीने शिक्षकांनी मगर हा शब्द त्यांच्या समोर उच्चारला की तो आवाज त्या विद्यार्थ्यांच्या कानावर पडणार आहे आणि त्यांचे म ग र हे 3 ध्वनी दृढ होणार आहे. याचप्रमाणे आपण पुढच्या चित्राकडे जाऊया. हे चित्र कशाचे आहे? नथ. अगदी बरोबर, नथ. यामध्ये पहिला आवाज कोणता आहे? न. शेवटचा आवाज कोणता आहे? थ. आता हाच शब्द क्रम बदलून माझ्या मागे म्हणा. थ न. यानंतर शिक्षकांनी परत तोच शब्द सुलट क्रमाने सुद्धा घ्यायचा आहे. न थ. म्हणजेच अक्षरांचे पुन्हा पुन्हा आवाज आपण ह्या चित्रांचे घेऊ शकतो.
याचप्रमाणे चित्र आणि अक्षरांचे आवाज यांची जोडी लावून तुम्ही इतर या तक्त्यामध्ये जे चित्र तुम्हाला दिसतात त्याप्रमाणे तुम्ही शब्दांचा सराव म्हणजे शब्दांच्या आवाजाचा सराव, अक्षरांच्या आवाजाचा सराव तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद. सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत अध्ययन स्तर 1 यासाठीचा विद्यार्थी मुळाक्षरे व ध्वनी ओळखत नाही हा विषय माझ्याकडे आलेला आहे. इयत्ता पहिलीमधून जेव्हा विद्यार्थी दुसरीमध्ये जातात तेव्हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मुळाक्षराची ओळख स्पष्ट होत नाही. मग आपण इयत्ता पहिलीमध्ये जेव्हा मुळाक्षर ओळख घेतो त्यावेळेला सुरुवातीला विद्यार्थ्यांना आपण चित्राद्वारे मुळाक्षराची ओळख करून देत असतो. त्याच्यानंतर चित्र आणि शब्द यांची ओळख करून देतो आणि सगळ्यात त्याच्या पुढचा जो टप्पा असतो की चित्राशिवाय विद्यार्थी मुळाक्षर कशी ओळखू शकतील. तर यासाठी इयत्ता दुसरीमध्ये विद्यार्थ्यांना जेव्हा आपण चित्राविना मुळाक्षर ओळखणं शिकवतो त्यासाठी आपण ते कोणत्या पद्धतीने शिकवू शकतो यासाठी मी तुमच्यासमोर 1-2 पद्धती या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. आपली जी पहिली पद्धत आहे ती पद्धत अतिशय सोपी आहे. आपल्या वर्गामध्ये जवळजवळ 20 ते 30 विद्यार्थी असतात आणि या विद्यार्थ्यांची वेगवेगळी नावं असतात. विद्यार्थ्यांना स्वतःचं नाव म्हटलं, त्यांचं नाव घेतलं की त्यांना खूप आनंद होतो. आता विद्यार्थ्याच्या नावामध्ये सुद्धा वेगवेगळी मुळाक्षरं लपलेली असतात. या ठिकाणी मुळाक्षरं वाचन हा आपला महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचं नाव न वाचता त्यांच्या नावामध्ये नेमकी कोणती मुळाक्षरे येत आहेत हे त्यांना सांगायचं आहे. मग यासाठी आपण काय करणार आहे, आपल्या वर्गामध्ये समजा शिवराय नावाचा एक विद्यार्थी आहे. मग शिवराय नावाच्या नावामध्ये एकूण 4 मुळाक्षरं आलेली आहेत. जेव्हा विद्यार्थी समोर येईल तेव्हा आपल्याला त्याला काय सांगायचं आहे की बेटा तुझं नाव शिवराय आहे ना. मग या ठिकाणी मी सर्व जवळजवळ मुळाक्षरं घेतलेली आहे. या मुळाक्षरामधून विद्यार्थी जेव्हा समोर येईल तेव्हा तो त्याच्या नावात जी मुळाक्षरं दडलेली आहे तो या मुळाक्षरामधून तो निवडेल आणि ती 4ही मुळाक्षरं आपल्याला वाचून दाखवेल. उदाहरणार्थ शिवराय हे जे नाव आहे मग यामध्ये मुळाक्षरामधून तो श, व, य आणि र हे 4 मुळाक्षरं आपल्याला तो वाचून दाखवेल. आता या ठिकाणी हे जे मुळाक्षर आहेत ना मी हे काही क्रमाने घेतलेले नाही आणि विद्यार्थ्यांनीही ते मुळाक्षर क्रमाने सांगणं आपल्याला अपेक्षित नाहीच आहे. फक्त त्यांना मुळाक्षराची ओळख होणं हा आपला मुख्य उद्देश आहे. मग ही 4 मुळाक्षरं विद्यार्थ्यांनी आपल्याला दाखवली याचा अर्थ त्याला त्याच्या नावातली मुळाक्षरं ओळखता येतात हे आपल्याला कळतं. याचप्रमाणे विद्यार्थ्याची जी नावं आहेत त्या नावासोबतच त्यांच्या वडिलांचं नाव किंवा त्याच्या बहिणीचं नाव किंवा त्याच्या आईचं नाव सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ओळखी करता घेता येते. आणि जेव्हा त्यांच्या परिचयाची नावं आपण घेतो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. माझ्या वर्गामध्ये मी जेव्हा ही पद्धती घेतली तेव्हा आपण जेव्हा पुढचा टप्पा घेतो लेखनाचा तेव्हा समजा मी त्यांना स हे अक्षर लिहायला सांगितलं. मग ज्या मुलांची नावं स वरून आहेत ते तर स लिहितीलच, परंतु काही मुलांच्या वडिलांच्या नावामध्ये स असतो, काहींच्या आईच्या नावामध्ये स असतो. मग ह्या सची ओळख त्यांना पक्की या शब्दांवरून होते की मुलं म्हणतात की टीचर माझ्या वडिलांच्या नावामध्ये पण स आहे, टीचर माझ्या आईच्या नावामध्ये पण स आहे. म्हणजे स या मुळाक्षराची ओळख त्यांना पक्की होते. आता दुसरी जी पद्धत आहे मुळाक्षर वाचनाची ती आपण या डायसच्या मदतीने घेणार आहोत. पाठीमागे मी एक चार्ट लावलेला आहे. त्या चार्टमध्ये असे अक्षर आहेत की त्या अक्षरामध्ये आपल्या वर्णमालेतील संपूर्ण मुळाक्षरे येतील. काही 1 अक्षरे आहेत, काही 2 अक्षरी शब्द आहे, काही 3 अक्षरी, काही 4 अक्षरी आहे आणि काही 5 अक्षरी आहेत. एक शब्द 6 अक्षरी सुद्धा आहे. आता या डायसच्या सहाय्याने आपण त्याचं वाचन कसं घेणार आहे ते बघा. या ठिकाणी मी हा डायस टाकल्यानंतर या ठिकाणी 6 हा अंक आलेला आहे. मग विद्यार्थ्यांना आपल्याला काय सांगायचं आहे की या चार्टमध्ये कोणतीही तुम्हाला 6 मुळाक्षरं मोठ्याने वाचायची आहे. पुन्हा विद्यार्थ्यांना डायस टाकायला सांगितला. या ठिकाणी 3 अंक आला. 3 अंक आला म्हणजेच त्यांना तक्त्यावरील 3 अक्षरे असलेले शब्द वाचणं हे अपेक्षित नाहीये, परंतु ज्या ठिकाणी 3 अक्षराचा गट आहे त्या गटातले 3 मुळाक्षरं त्यांना वाचणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर याच डायसच्या सहाय्याने आपण या तक्त्यावरून किंवा त्यांच्या नावासाठी सुद्धा या डायसचा आपण उपयोग करू शकतो. समजा या ठिकाणी मी हा डायस टाकल्यानंतर या ठिकाणी 2 हा अंक आलेला आहे. आपण वर्गातल्या मुलांना सांगू शकतो की चला रे 2 ज्यांच्या नावामध्ये 2 मुळाक्षर आहे अशी मुलं उभे राहतील. मग विद्यार्थ्यांना बोलवायचं, चल बेटा तुझं नाव काय आहे.
मग एखादी विद्यार्थिनी आली, समजा तिचं नाव निधी आहे, मग ती काय करेल, या मुळाक्षरातून न उचलेल, द उचलेल. हे दोन मुळाक्षर आपल्याला दाखवेल आणि या मुळाक्षराचं वाचनही करून दाखवेल की हा न आहे आणि हा ध आहे. दोन मुळाक्षरांचं वाचन झाल्यानंतर 3 मुळाक्षरं, 4 मुळाक्षरं, 5 ह्यासारखे आपण मुळाक्षर वाचन विद्यार्थ्यांकडून घेऊ शकतो. शिक्षक मित्र हो, या पद्धतीने हे आपल्या स्वनिर्मित साहित्य वापरून सुद्धा आपण विद्यार्थ्यांची मुळाक्षराची ओळख, दृढीकरण करू शकतो. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्यामार्फत शिक्षकांना मार्गदर्शक व्हिडिओ निर्मितीमध्ये हा व्हिडिओ सादर करीत आहे. क या मुळाक्षराचे वाचन. क या मुळाक्षराचे वाचन करण्यासाठी मुलांना सर्वप्रथम आपण काही साहित्य दाखवणार आहोत. तर असं साहित्य आपल्याला मुलांना दाखवायचं आहे ज्या साहित्याचं नाव क ह्या मुळाक्षरापासून सुरू होईल. असं साहित्य आपण मुलांना दाखवणार आहे. तर त्यामध्ये क हे आपण साहित्य मुलांना दाखवणार आहे. मुलं आपल्याला उत्तर देतील. त्या साहित्याचं नाव काय आहे? क प. याची सुरुवात झाली आहे क या ध्वनीपासून, क या मुळाक्षरापासून. हे आपल्याला मुलांना सांगायचं आहे. क क. त्यानंतर आपण त्यांना दुसरं साहित्य दाखवायचं आहे. विद्यार्थी आपल्याला उत्तर देतील कंगवा. मग कंगवाची सुरुवात कुठून झाली आहे? क या मुळाक्षरापासून झाली. क कंगवा. त्यानंतर आपण अशा दुसऱ्या वस्तू त्यांना दाखवायच्या आहे. उदाहरणार्थ कंगन, क. त्यानंतर आकाशकंदील. इथे कंदील, कंदील या मुळाक्षरापासून हा शब्द तयार झाला आहे. त्यानंतर आपण दाखवणार आहे त्यांना ही वस्तू. विद्यार्थी सांगतील काय वस्तू आहे? कढई. इथ्यामध्ये पहिलं मुळाक्षर काय आलंय? क, म्हणून कढई क. त्याचप्रमाणे कंदील, कंदील क. आता मुलांना क वरून येणाऱ्या वस्तूंची नावं सांगता आली आहे. आता यासाठी आपण आता एक चार्ट तयार केला आहे, शब्दचक्र. तर शब्दचक्रामध्ये आपल्याला दिसतंय आता क मध्यभागी लिहिलेला आहे आणि तो लाल अक्षराने आपण त्याला घट्ट अक्षरामध्ये, लाल या घट्ट अक्षरामध्ये त्याला आपण फोकस केलेला आहे की जेणेकरून मुलांना क हे मध्यभागी आहे आणि ते क आपल्याला शिकायचं आहे, त्याला क म्हणायचं आहे. तर आता त्याच्या आजूबाजूला मी सगळे शब्द लिहिलेले आहेत ते क वरून आहे. तर शिक्षकांनी उदाहरणार्थ कमाई, कवच, कबीर हे मुळाक्षर वाचायचे आहे आणि मुलांनी पाठोपाठ त्याच्या शिक्षकाच्या पाठोपाठ मुलांनी ते शब्द वाचायचे आहेत आणि क या मुळाक्षरावर जोर द्यायचा आहे आपल्याला. आता हा झाला पहिला चार्ट, पूर्ण वाचून झालाय आपला. त्यानंतर दुसऱ्या चार्टमध्ये आपण बघतोय तिथे काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांमध्ये क हे मुळाक्षर मध्यभागी पण येऊ शकते, काही ठिकाणी तिसऱ्या नंबरवर पण येऊ शकते, काही ठिकाणी ते 4 नंबरवर सुद्धा येऊ शकतं. तर तिथे आपल्याला मुलांना हे सांगायचं आहे आता की इथे ह्या शब्दांमध्ये तुम्हाला क जिथे दिसेल, क हे मुळाक्षर तुम्हाला जिथे दिसेल त्याला तुम्ही गोल करायचं आहे आणि गोल करून त्याला क असं म्हणायचं आहे. जसे तुमचे नाव असतात तसं त्या मुळाक्षराचं नाव काय आहे? क हे त्या मुळाक्षराचं नाव आहे आणि ते तुम्हाला उच्चारायचं आहे, त्याला क असं म्हणायचं आहे. म्हणून ह्या चार्टमध्ये आता जिथे जिथे तुम्हाला क दिसेल तिथे तिथे आपल्याला त्या क ला गोल करून तिथे त्याला क असं म्हणायचं आहे, असं आपल्याला मुलांना सांगता येईल. आता हे सगळं झाल्यानंतर मुलांना आपल्याला गृहपाठ पण देता येईल. त्यासाठी मी एक शब्दडंबर, एका चार्टवर शब्दडंबर तयार केलेला आहे आणि एक उतारा पण तयार केलेला आहे. तर तो उतारा, ज्या उतार्यामध्ये जास्तीत जास्त शब्द क या मुळाक्षरापासून आलेले आहेत आणि शब्दडोंगरमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शब्द असे आलेले आहेत की त्यामध्ये क हे मुळाक्षर आलेलं आहे आणि क या मुळाक्षराचं दृढीकरण होण्यासाठी आपल्याला हा चार्ट खूप उपयोगाचा आहे आणि ह्या चार्टच्या झेरॉक्स काढून आपण मुलांना घरी देऊ शकतो आणि घरचा अभ्यास सांगण्यासाठी त्यांना की घरी तुम्ही गेल्यानंतर ह्या चार्टमध्ये तुम्हाला जिथे जिथे क दिसेल त्या क ला तुम्ही गोल करायचा आहे आणि त्याला क असं म्हणायचं आहे, जेणेकरून क या मुळाक्षराचं दृढीकरण होईल आणि मुलांची क या मुळाक्षराशी दोस्ती होईल.
शिक्षक बांधवांना माझा हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.